नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी आपला पंडित राजपूत साजामध्ये राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीतो. मित्रांनो, आज 1-2-2026 वार रविवार, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. आमच्या इथे नवीन मार्केट उद्घाटन झालेलं आहे. तर या मार्केटला तुम्ही आणि व्हिजिट द्या. ठीक आहे. तर मी तुम्हाला मार्केट दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा एक रस्ता आहे इकडनं स्पेशल. ठीक आहे. हा डायरेक्ट शिरपूर जातो, पुराणपूर जातो आणि हा इकडनं डायरेक्ट गावातनं आतमध्ये येतो. ठीक आहे. तर आता मध्ये व्यापारी किंवा शेतकरी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि पुरी माहिती देतो. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता बाबा वगैरे हे जे आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, आपण बघू शकता तालुका चोपडा आणि आज 1-1-2026. ठीक आहे. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरे. बरं, इकडे येऊन कसं वाटतंय काका? नंबर. एक नंबर. ठीक आहे. तर एकदम मोकळं वाटतंय मित्रांनो, शेतकरी दादांना पण आणि व्यापारींना पण. ठीक आहे. हे आमचे नरू आबा वगैरे आणि हे बाकीचे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता आपण बघू शकतात आमच्या चोपडा तालुक्यातील सभापती किंवा इतर शेतकरी दादा पण आहेत आणि सर्व कर्मचारी किंवा दोस्ती यादी सर्व आहेत. रामकृष्ण हरी नरू आबा. रामकृष्ण हरे. नमस्कार दादा. तर बरं, हे आपलं जे जुनं मार्केट होतं तिकडे होतं, तर शेतकरी दादांना खूप त्रास होत होता. तर हा निर्णय जो तुम्ही घेतला एकदम बेस्ट आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं आहे. आमच्या शेतकऱ्यांची आतोनात हाल तिकडे होत होते, त्यांना जागा नव्हती माल टाकायला, माल न्यायला. आम्ही शेतकऱ्यांची हिताचे निर्णय घेतला. आमच्या संचालक मंडळाच्या अथक प्रयत्नाने आज 1 फेब्रुवारी 2026 रोजी पासून चोपडा प्रीमायसेस मध्ये हे भाजीपाल्याचे लिलाव होत आहेत. शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव हे लिलाव आम्ही या ठिकाणी आणलेले आहेत. बरं बरं. तर तुम्हाला कसं वाटतंय गोपाल दादा? एक नंबर. शेतकरी एकदम खुश आहेत. शेतकऱ्यांची डिमांड होती की आम्हाला त्या घाणीमधून बाहेर काढा बरोबर. आणि कुठेतरी आम्हाला जागा द्या. हा. त्या हिशोबाने आम्ही शेतकऱ्यांचा विचार करून आणि आपले चोपड्याचे कार्यसम्राट आमदार अण्णासाहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हे मार्केट इकडे शिफ्ट केलं आणि लागणारे सर्व सुविधा आम्ही व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना पुरवण्याचा प्रयत्न करणार. बरं बरं. तर रामकृष्ण हरी दादा, तुमचं काय म्हणणं आहे बरं? शेतकरी सर्व खुश आहेत. बर. मार्केट कमिटीचे सभापती, संचालक मंडळ, हा. शेतकरी या नात्याने मी यांच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो की हा. त्यांनी तिकडून मार्केट इकडे आणली. त्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने सर्वांचे मी पुनश्च आभार व्यक्त करतो. बरं नरू आपण त्यांच्या विषयी तुम्हाला काय मत आहे? त्यांच्या कामाची जे समजा आता जनतेलाच माहिती आहे सर्व कामाची जे काय मार्केट बरं, कमिटी बरं. कशा पद्धतीने हा, चालते. हा. तर निश्चितच भाजीपाला मार्केटला सुद्धा ते चांगले दिवस शेतकऱ्यांसाठी आणतील अशी मी अपेक्षा करतो. तर मी पण शेतकरी दादा, माझ्या तरी मते 1001% त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. कारण की मी पण तिथं भाजीपाला न्यायचो त्यावेळेस मला पायात पाय अटकून मी 1-2 वेळेस गाडीवर पडून गेलेलो आहे. कारण की 3 टोपली इकडे, 4 टोपली इकडे असतात, त्याच्यामुळे खूप त्रास होत होता. पण हे जे काम केलेलं आहे त्यांनी अतिउत्तम आहे. तर शेतकरी मित्रांनो बघू शकतात, हे आमचे तालुका चोपडा मार्केट बघू शकतात, एकदम स्वच्छ, सुंदर आणि सुशील आहे. आणि सर्व व्यापारी पण चांगले आहेत आणि आमची मार्केट कमिटीतले कर्मचारी पण चांगले आहेत आणि आमचे शेतकरी पण चांगले आहेत. तर दादा, तुम्ही मागच्या 10 वर्षाला सभापती होते बरोबर? तर तुमचं काय म्हणणं आहे? आणि आमचा बऱ्याच वर्षापासून प्रयत्न होता की भाजीपाला मार्केट हा मार्केट कमिटीच्या आवारातच हा यायला पाहिजे. हा. परंतु या संचालक मंडळ आमच्या सभापती साहेबांनी व सर्व संचालक मंडळाने खूप अथक प्रयत्न केले बरोबर. आणि अतिशय जीवाची पराकाष्ठा करून खूप प्रयत्न करावे लागले. बर. आज गजबजलेला आज बाजार दिसतोय, हा, हा फक्त बाजार एक याला इथं आणणं एवढं सोपं नव्हतं. बरोबर. भरपूर मागच्या बॉडीने सुद्धा प्रयत्न केलेत, परंतु या ठिकाणी ते येऊ शकले नव्हते. परंतु या संचालक मंडळाने, सभापती साहेबांनी खूप मेहनतीने या ठिकाणी हे भाजीपाला मार्केट इथं आणलेलं आहे आणि संपूर्ण सुविधा या ठिकाणी पुरवण्यात येतील आणि शेतकरी, भाजीपाला आडते, व्यापारी व सगळे या ठिकाणी आणि एक जे ग्राहक आहेत ते सुद्धा या ठिकाणी खूप खुश झालेले आहेत. बर. तर असेच आमचे सभापती असे म्हणजे चांगले काम करत असतात. कारण की शेतकऱ्यांसाठी त्यांनी मंडळ पूर्ण. हा. ठीक आहे. काही चुकलं असेल तर माफ करा. ठीक आहे. तुमच्यापेक्षा लहान आहे वयाने, अनुभव पण कमी आहे. ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला आता मार्केट दाखवतो. ठीक आहे. हा. नमस्कार. ते खरं श्रेय प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे आमदार जे चोपडा तालुक्याचे त्यांचं आहे. बरं बरं. आमदार साहेब 2.5 वर्षापासून आमच्या संचालक मंडळाच्या मागे लागलेले होते की काही करून तुम्ही हा बाजार इकडे आणा बुवा असा. बरोबर. आणि त्या हिशोबाने आमचे प्रयत्न चालू होते. त्या प्रयत्नांना आज सभापतींच्या कार्यामुळे यश आलं. तर खरं श्रेय जर शेतकऱ्यांना तुम्हाला निरोप द्यायचा असेल बर. तर फक्त प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे
आमदार आणि माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्यामुळे हा बाजार आला. कारण की अण्णासाहेब नेहमी सांगत होते की तुम्ही शेतकरी म्हणून फक्त भुसार व्यापाऱ्याला शेतकरी म्हणताय, जो भाजीपाला पिकवतो, जो गरीब आहे, जो बिघे 2 बिघेवाला आहे, तुम्ही त्याला शेतकरी समजत नाही का? तर त्याला शेतकरी समजून तुम्ही पहिले भाजीपाला इथे सुरू करा. इथे भाजीपाला सुरू झाला म्हणजे ते शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकायला कोणीतरी राहील, तुमचं संचालक मंडळ राहील, सभापती राहील. तिथे सर्व गंमत वाऱ्यावर होती. जर शेतकऱ्यावर अन्याय झाला तर तो शेतकरी तिथे दाद मागायला कोणाकडे जायचा? तर इथे येऊन शेतकऱ्याला कुठेतरी मनात हमी वाटते की आपल्याला संचालक मंडळ कुठेतरी न्याय देऊ शकते. आणि संचालक मंडळाच्या वरती लोकांचे नेते म्हणजे प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे आपल्या पाठीशी आहेत. ही जी भावना शेतकऱ्यांच्या मनात येते ती सर्वात महत्वाची आहे. बरोबर. बाजार इथे तिथे चालू असतो, पण इथे आल्यानंतर आम्हाला एक शेतकरी म्हणून, एक राजा म्हणून जी किंमत भेटते बुवा बाजार समितीत, हे 2.5 वर्षापासून पूर्ण तालुक्याने बघितलेले. आणि याचं श्रेय मी आमच्या संचालक मंडळ आणि सभापती यांच्या मार्फत 100% आमदार साहेबांना देऊ इच्छितो. बरं, धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला आता मार्केट कमिटीमध्ये तुम्हाला मंडी दाखवतो. ठीक आहे. तर मित्रांनो, हे आमचे मार्केट कमिटीचे कर्मचारी आहेत, बघू शकतात. काय नाव आहे दादा आपलं? स्वप्नील पाटील, बरं, आपलं? पंकज पाटील, बरं, आपलं? अक्षय पाटील, बरं, नितेश पाटील, राहुल देवराज, नवीन पाटील, सचिन पवार, बरेच सूर्यवंशी, विकास पाटील. बरं. इकडे येऊन कसं वाटतंय बाबा? एकदम छान वाटतंय. मोकळं वाटतंय. डोक्याला ताण कमी झाला. इकडे शिट्टी मार, तिकडे शिट्टी मार, कावर होतं. तर बघू शकतात मित्रांनो. आणि समोरचा आमचा बैल बाजार आहे, चोपडा तालुक्यातील खूप मोठा बाजार आहे मित्रांनो. तर या तुम्ही शेतकरी असो, व्यापारी असो, चारी रस्ते मोकळे. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण. बरं, लग्न झालंय ना? बरं, मार्केट चालू आहे. हे आमचे मार्केट कमिटीचे जितू काका आहेत. तुमचं नाव काय काका? बरं, कसं वाटतं इकडे येऊन? छान वाटतंय. बोला जितू काका, काय म्हणणं आहे? म्हणजे डबल ड्युटी लागली का आजपासून? ड्युटी कंपल्सरी आहे. हा, तुमचं काय नाव आहे का? समाधानी राज इथे भाजीपाला विकायला आलेले सर्व. असं आहे का? ठीक आहे. तर हा पुरा, तर बघू शकतात मित्रांनो, सर्व कर्मचारी इथेच आहेत. आणि आता तुम्हाला मंडी दाखवतो आतमध्ये जाऊन. तर बघू शकतात मित्रांनो. मार्केट कमिटी तालुका चोपडा. हे बघा, भाजीपाला वगैरे एकदम पद्धतशीर आहे आणि जागा मोकळी आहे मित्रांनो इथे. ठीक आहे. बरं, दादा रामकृष्ण हरी. बरं, इकडे येऊन कसं वाटतंय? आम्ही आता तर बघू शकतात मित्रांनो, एकदम छान म्हणजे रविवार आहे. ठीक आहे. बघा मित्रांनो, फुलकोबी, काकडी, ठीक आहे, कोथिंबीर सगळं आलेलं आहे. आणि ते जुनं मार्केट आता बंद झालं, आता नवीन इकडे शिफ्ट केलेलं आहे यांनी. ठीक आहे. बघू शकतात मित्रांनो, हे त्याचे मोकळे एकदम चारी बाजू, चारी दिशा. ठीक आहे. राम राम काका, बाय. कोकळा काय भाव आहे काका? पोकळा काय भाव आहे? पोकळा हा. टमाटा बघू शकतात मित्रांनो, कोथिंबीर. नवीन मार्केट मध्ये आले का दादा? हो, बरं, कसं वाटतं इकडे? एकदम मोकळा, एकदम मन मोकळं आहे, चांगलं आहे वातावरण.
गिराकीचा चांगला प्रतिसाद भेटला आपल्याला बरं बरं त्याबद्दल हा. मार्केट कमिटीचा अभिनंदन. टमाटा काय भाव आहे आज टमाटर 300 रुपये कॅरेट आहे दादा. 300 रुपये कॅरेट 300 रुपये कॅरेट. कॅरेट आहे मित्रांनो 300 रुपये ठीक आहे 300 रुपये कॅरेट. हा 300 300 रुपये कॅरेट. 300 रुपये 300 रुपये हमारे 300 रुपये हमारे 300 रुपये हमारे 300 रुपये हमारे तर बघू शकतात मित्रांनो ठीक आहे 300 रुपये कॅरेट आहे हे बघ. हा पुढे रामकृष्ण हरी काका अरे हा, बटाटा काय भाव आहे काका 13 रुपये किलो एक नंबर. काय भाव आहे काका स्पेशल 13 रुपये किलो स्पेशल खंडवाना बटाटा एक नंबर VIP बटाटा. खंडवा एक नंबर कांडवा 13 रुपये किलो सुपर माल. 13 रुपये किलो 13 रुपये किलो आहे मित्रांनो 13 रुपये किलो सुपर माल चांगला माल 13 रुपये किलो. बरं बरं खंडवाचे ओरिजिनल बटाटे. काय नाव आहे काका आपलं काय नाव जय नारायण आलू भंडार. जय नारायण आलू भंडार ठीक तर बघू शकतात मित्रांनो आपल्याला कधी लागलं तर आपण येऊ शकतात इथे आणि हा बाजार आहे ठीक आहे हे अद्रक आहे मित्रांनो ठीक आहे काय भाव आहे आज अद्रक काय भाव आहे 60 रुपये किलो आहे लसण आहे मित्रांनो ठीक आहे रामकृष्ण हरी काका बोला काय भाव आहे कांदा कांदे 15 रुपये बटाटे 12 रुपये किलो आहे. कांदे 15 आहे का हो. बरं तर मित्रांनो हे बघू शकतात आपण इथे आज नवीन मार्केट ओपनिंग झालेलं आहे ठीक आहे हे बघ तर मित्रांनो बघू शकतात एकदम बेस्ट मार्केट आहे चोपडा तालुक्यातील आणि आता हा इकडे लिंबू बाजार तर मित्रांनो तिकडे भाजीपाला मंडी म्हणजे तुमचा बाजार झाला आता इकडे फ्रूट बाजार चालू होईल ठीक आहे आता इथे काय आहे पपई आहे बोर आहेत वगैरे नमस्कार काका बरं इकडे येऊन कसं वाटतंय तुम्ही पहिला दिन है दादा. पहिला दिन रिस्पॉन्स कसा आहे पण जागा मोकळी आहे ना आज जगह तो मोकड़ी है मगर अभी देखते हैं अब क्या होता है. पहला ठीक है. दिन है आज. एकदम मस्त आहे तिथेपेक्षा इथे चांगलं आहे. हा बाबा तिथेपेक्षा इथे चांगलं आहे. इकडे चांगलं आहे, मोकळं आहे जायला यायला यायला व्यवस्था गाड्या आहे, लावायला. सगळी व्यवस्था आहे दूर नाही काही नाही एकदम बर. मस्त. तर बघू शकतात मित्रांनो पपई आहे हे बघा. आता ते झालं त्याच्यानंतर लिंबू आहे हे असे तर मित्रांनो ही पपई बघू शकतात ठीक आहे नमस्कार दादा बरं नवीन सुविधा केली आहे इकडे येण्याची तर कसं वाटतंय तुम्हाला वाटतं तसं दादा पण आजचं काही विक्री नाहीये माल तसं पडलेला आहे इकडे पहिला दिवस आहे पण हा, जागा पहिला मोकळी आहे, गाडी लावायला एक म्हणजे गाडी लावायला तर काही त्रास नाही पण ते कंत्राट करावं लागेल पाण्याची सुविधा जर कधी पावसाळा झाला तर त्याची सुविधा करावं अजून लागेल. आपल्याला येथून 5 महिने घ्यायचे आहेत दादा ठीक आहे पण एक विषय कसा आहे आपण स्वतः आपलं घर बांधतो ज्यावेळेस आपण नवीन एंट्री मारतो त्या दिवस एक महिनाभर आपलं बी चित लागत नाही हे तर मार्केट आहे गिऱ्हाईक यायला एक नवीन म्हणजे सवय मी तुमची इच्छा घेतोय की कसं वाटतंय बुवा इथं गाडी लावायला तर काही त्रास हा, शेतकऱ्याला मार्केट पण मोकळं काही आहे. त्रास नाही पण माल विक्री व्हायला पाहिजे आमच्या इकडे असा हा होईल ना मग होईल आता सर्व शेतकऱ्यांना माहित पडेल की बुवा मार्केट कमिटी मध्ये जर आपला भाजीपाला मंडी वगैरे आहे बुवा असं ठीक आहे काही हरकत नाही हा. तर बघू शकतात मित्रांनो हे बघ ही पपई आहे त्याच्यानंतर हा पेरू कुठला आहे दादा दानोरा पेरू आहे मित्रांनो बघू शकतात ठीक आहे तर हा लिंबू बाजार आहे मित्रांनो आता ठीक आहे हे बघा. ठीक आहे बघू शकतात मित्रांनो त्याच्यानंतर आता हे आमचे मार्केट कमिटीचे सभापती हे बघ.
आहे